आणि सोशल मीडियानं राज्यक्रांती केल्याची उदाहरणं ताजी असतानाच आता हेच माध्यम अर्थकारणावरती सुद्धा परिणाम करताना दिसतंय। दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याच नव्हे तर चक्क चीनला याचा प्रत्यय आलाय। दिवाळीमध्ये चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या सोशल मीडियावरील मागणीला भारतीयांनी मोठा पाठिंबा दिलाय। कारण या दिवाळीत चीनी वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60% घट झाल्याची माहिती पुढे आली आहे। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशननं हा अंदाज वर्तवलेला आहे। भारतीय बाजार चीनी वस्तूंचा कायमच वर्चस्व राहिलेला आहे। स्वस्त असल्यानं दिवाळीसारख्या सणांमध्ये तर अगदी सर्रासपणे चीनी वस्तू वापरल्या जातात। मात्र उरीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीनी वस्तूंवर बहिष्कार टाका आणि चीनला धडा शिकवा असा संदेश सोशल मीडियामधनं फिरत होता। या एका मोहिमेमुळे चीनला हजारो कोटींचा फटका बसलाय। सर्वसामान्यांसोबतच व्यापाऱ्यांनी सुद्धा चीनी मालावर बहिष्कार टाकल्याचा हा परिणाम आहे।